मंडळी, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्हाला पण वेगवेगळे सरबत प्यावे वाटतात का? चला तर मग आज करूया आपण कैरीचं सरबत. एक कैरी होती, त्याची साल काढून घेतली, बारीक तुकडे करून कुकरला शिजवून घेतले. नंतर मिक्सरच्या पॉटमध्ये हे तुकडे टाकून एकदम बारीक पेस्ट तयार केली. आता मिक्सरच्या पॉटमध्ये मुठ्ठीभर पुदिन्याची पानं, 1 हिरवी मिरची, 2 अद्रकचे तुकडे आणि अर्धी वाटी साखर आणि 2-3 बर्फाचे तुकडे टाकून मिक्सरला फिरवून घेतलं आहे. कैरी जितकी आंबट तितकी साखर जास्त घालायची आहे. बस ही चटणी तयार झाली. ती आपल्या या आंब्याच्या पेस्टमध्ये टाकली, म्हणजे कैरीच्या पेस्टमध्ये, आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं. गुठळ्या असतील तर फोडून घ्यायचे आहे. त्यानंतर मग काळं मीठ, साधं मीठ आणि जिरे पावडर घालून परत एकदा सगळं सारण व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. आता हे आपलं सरबताचं प्रीमिक्स तयार आहे. काय करायचं आहे की काचेच्या छोट्या भांड्यांमध्ये किंवा बरणीमध्ये तुम्हाला हे काढून घ्यायचं आहे. माझ्याकडे हे झाकणवाले बोल होते, मी यात काढले आहे. आणि हे मग आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. फ्रीजमध्ये 8 दिवस टिकेल, फ्रीझरमध्ये थोडं 15 दिवस टिकेल. आता याचं आपल्याला सरबत बनवायचं आहे. चला बनवूया सरबत. एका डिशमध्ये थोडंसं काळं मीठ, साधं मीठ आणि लाल मिरची पावडर टाकून ग्लासला, म्हणजे ग्लासच्या वर काठांना हे सगळं चटपटीत सारण लावून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर ह्या ग्लासमध्ये चारी बाजूनी व्यवस्थित आपलं सरबतचं प्रीमिक्स लावायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये सब्जा बी घालायचं आहे आणि सरबताचं प्रीमिक्स घातल्यानंतर गार पाणी घालायचं आणि बर्फ, आणि हे तुमचं सरबत तयार आहे. पण मी आज काय केलं आहे की यामध्ये पाणी न घालता मी सोडा घातलाय. हा साधा सोडा आहे. याच्यामुळे आपला हा कच्चा आम मोहितो तयार झालेला आहे. वर थोडंसं पुदिन्याचं पान टाकून सजवलं आणि बारीक चिरलेले कैरीचे तुकडे पण घातले. इतकं चला तर मग मंडळी, हे कच्चा आम सरबत किंवा मग कच्चा आम मोहितो नक्कीच बनवून बघा.